हा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये आतापर्यंत अनेक वेळेस विचारला गेलेला आहे की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते. पण ही मसुदा समिती केव्हा स्थापन केलेली होती हे कोणाला माहिती नसतं सहसा, आणि त्यावर देखील फिरवून प्रश्न विचारले जातात. आता मसुदा समितीचे अध्यक्ष हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पण याच्या पाठीमागचं जे इतिहास आहे तो थोडासा काढून बघितला पाहिजे, कारण कधी कधी याच्यावरती फिरून प्रश्न विचारले जातात की मसुदा समिती केव्हा स्थापन करण्यात आलेली होती, आणि ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 29 ऑगस्ट 1947 रोजी मसुदा समितीची स्थापना झाली होती, आणि या मसुदा समितीचे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे कधी कधी मसुदा समिती केव्हा स्थापन करण्यात आलेली होती असा देखील प्रश्न विचारला जातो, जसा की हा प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसरा प्रश्न जो आपण महत्त्वाचा याच्यामध्ये बघणार आहोत तो प्रश्न असा आहे की घटना समितीची जी पहिली बैठक होती ही पहिली बैठक केव्हा कोणत्या दिवशी पार पडलेली होती. आता घटना समितीची जी पहिली बैठक आहे या बैठकीच्या पाठीमागचा थोडासा इतिहास आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की घटना समितीची जी पहिली बैठक होती ही पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 ला पार पडलेली होती. 9 डिसेंबर 1946 रोजी ही घटना समितीची पहिली बैठक होती, पण ही कुठे पार पडलेली होती हा देखील प्रश्न विचारला जातो. त्याच्यामुळे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की नवी दिल्ली येथील संविधानाच्या केंद्रीय सभागृहामध्ये 9 डिसेंबर 1946 रोजी सकाळी 11 वाजता पहिली बैठक संपन्न झालेली होती. आणि याच्या पुढे जाऊन हा प्रश्न विचारला जातो की या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष कोण होते. आपल्याला माहिती आहे की संविधान सभेचे जे अध्यक्ष आहेत हे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते, परंतु जी पहिली बैठक झालेली होती त्या पहिल्या बैठकीमध्ये राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष नव्हते. तर कोण होतं, तर तिथे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे त्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष होते, म्हणजे पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते. आता पुन्हा प्रश्न असा निर्माण होतो की सच्चिदानंद सिन्हा यांनाच का अध्यक्ष केलं गेलं, राजेंद्र प्रसाद यांना का केलं गेलं नाही. तर त्याचं उत्तर असं आहे की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे या बैठकीमधले सगळ्यात वयस्कर वरिष्ठ असलेले नेते होते, आणि म्हणून त्यांना या बैठकीचं अध्यक्षस्थान त्यांच्याकडे सोपविण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळं एका प्रश्नामध्ये 3 प्रश्न आपल्याला पाहायला मिळत आहेत की पहिली बैठक कोणत्या दिवशी पार पडली, 9 डिसेंबर 1946, कुठे पार पडली, तर संविधान सभेच्या केंद्रीय सभागृहामध्ये, आणि अध्यक्ष कोण होते, तर सच्चिदानंद सिन्हा हे त्याचे अध्यक्ष होते. आता या प्रश्नामध्ये बरेचसे लोक कन्फ्यूज होतात वारंवार की आर्टिकल 21 हे कशाच्या संदर्भामध्ये आहे. कारण हे आर्टिकल 21 जे आहे हे आर्टिकल 21 2000 म्हणजे इसवी सन 2000 मध्ये याच्यामध्ये घटना दुरुस्ती करण्यात आलेली होती, आणि भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 45 मधल्या काही तरतुदी या आर्टिकल 21 मध्ये आणण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामुळं भारतीय राज्यघटनेमधल्या आर्टिकल 21 मध्ये खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, कशाची तरतूद करण्यात आलेली आहे असा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे. कारण हीच जुनी जी आवृत्ती आहे, जुनी जी एडिशन आहे भारतीय राज्यघटनेची 2000 पूर्वीची, तर या 2000 पूर्वीच्या राज्यघटनेमध्ये ही जी तरतूद आहे म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचं शिक्षण देण्याची जी तरतूद आहे ही तरतूद सुरुवातीला आर्टिकल 45 मध्ये होती. त्याच्यामुळं अनेकांचं इथं उत्तर चुकू शकतं की ज्यांनी समजा जुने एडिशन वाचले, जुनी पुस्तकं वाचलेली आहेत किंवा जुने संदर्भ ग्रंथ वाचलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांना 6 ते 14 गटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण ही जी तरतूद आहे ही तरतूद 45 मध्ये पाहायला मिळते, पण तसं नाही आहे. ही जी तरतूद आहे ही आर्टिकल 21 मध्ये आहे. आता ही केव्हा घटना दुरुस्ती झाली, तर ही 86वी घटना दुरुस्ती आहे, लक्षात ठेवा. आता कधी कधी हे देखील विचारलं जातं की आर्टिकल 21 मध्ये जे हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं गेलं ती घटना दुरुस्ती केव्हा करण्यात आलेली होती, तर त्याचं उत्तर ही 86वी घटना दुरुस्ती आहे, ही 2002 मध्ये करण्यात आलेली आहे. आणि 45 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदी आर्टिकल 21 मध्ये आणण्यात आलेल्या आहेत. आता यानुसार काय आहे, तर 6 ते 14 गटातील मुलांना मोफत, सक्तीचं आणि हक्काचं शिक्षण म्हणजे फंडामेंटल राईट्स मध्ये हे एज्युकेशन आणलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं या एका प्रश्नामध्ये आपल्याला या 2-3 प्रश्नांची उत्तरं पाठ करून ठेवावी लागतात, फक्त एकच नाही. कुठले कुठले आर्टिकल 21 हे कशाच्या संदर्भामध्ये आहे, तर ते लहान मुलं म्हणजे 6 ते 14 गटातील मुलांच्या शिक्षणासंदर्भातलं आहे. त्यांना हक्काचं, सक्तीचं आणि मोफत शिक्षण देतं. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आहे, तर ते 86व्या घटना दुरुस्तीनुसार आहे. आणि केव्हा केले गेलेलं आहे, तर ते इसवी सन 2000 मध्ये ही घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या एका प्रश्नामध्ये सापडायला लागतात. आता दुसरा महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो आहे की राज्य धोरणाची जी मार्गदर्शक तत्वे आहेत ही मार्गदर्शक तत्वे कुठल्या राज्यघटनेमधून घेण्यात आलेली आहेत, हा देखील प्रश्न अनेक वेळेस विचारला गेलेला आहे.
आता कुठल्या राज्यघटनेमधून, तर आयर्लंडच्या. पण आयर्लंडने कुठून आणलं हा देखील प्रश्न आहे, कारण त्याच्या देखील आपल्याला खोलामध्ये जावं लागतं की नेमकं हे मार्गदर्शक तत्वे आले कुठून. तर याच्यामध्ये भारतीय संविधानाच्या हे कुठल्या भागामध्ये आहेत, कुठून आले आणि त्याचं मूळ कुठे आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यामध्ये शोधावी लागतात. आता भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये ही मार्गदर्शक तत्वे आहेत. पण ही कुठून घेतलेली आहेत, तर आयर्लंडने कडून घेतलेली आहेत. पण आयर्लंडनं कुठून घेतलेली आहेत, तर ते स्पॅनिशच्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत. त्याच्यामुळे या एका प्रश्नामध्ये बघा किती प्रश्न दडलेले आहेत. मार्गदर्शक तत्वे भारतीय राज्यघटनेने कुठून घेतलेली आहेत, आयर्लंडमधून. कशामध्ये आहेत, भाग 4 मध्ये आहेत. कुठल्या कलमात आहेत, 36 ते 51 मध्ये. कुठून घेतली, तर आयर्लंडमधून. आयर्लंडने कुठून घेतलेली आहेत, स्पॅनिशमधून. त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला एकाच या प्रश्नामध्ये पाहायला मिळतात. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानाचं रक्षण कोण करतं, असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मग ते संसद करते, राष्ट्रपती करते, मंत्रिमंडळ करतं का सर्वोच्च न्यायालय करतं, असे अनेक प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये जो महत्त्वाचा प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेचं अंतिम रक्षक किंवा त्याचा जो अर्थ लावण्याचा आहे किंवा एखाद्या गोष्टीचा अर्थ लावण्याचं जे काम आहे ते कोण करतं, तर ते भारताचं सर्वोच्च न्यायालय करतं. आता संविधानाच्या कोणत्याही तरतुदीचा अर्थ लावत असताना त्या अर्थापर्यंत जाण्यासाठी कुठे पोहोचावं लागतं आपल्याला, तर ते कधी कधी कॉन्स्टिट्यूंट असेंब्लीमधल्या डिबेटमध्ये देखील पोहोचावं लागतं आणि ते देखील काढून सुप्रीम कोर्ट बघतं की तिथे नेमकी काय चर्चा झाली होती आणि त्याच्या अनुषंगाने अर्थ लावला जातो. मूलभूत हक्काच्या उल्लंघनाविरोधात दाद मागण्याचा देखील अधिकार आपल्याला आहे, पण ते कुठे आहे, भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 32 मध्ये आहे. त्याच्यामुळं कलम 32 हे भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे असं म्हटलेलं आहे. त्याचं रक्षण करणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे. त्याच्यामुळे या प्रश्नामध्ये देखील तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात. आता 42वी घटना दुरुस्ती जी आहे, ही घटना दुरुस्ती कशाच्या संदर्भामध्ये होती आणि या घटना दुरुस्तीने कोणत्या शब्दांना याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, तर 42व्या राज्यघटनेच्या दुरुस्तीने समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे जे शब्द आहेत, हे शब्द भारताच्या राज्यघटनेमध्ये आणले गेले. आणि या घटनेला काय म्हटलं गेलेलं आहे, तर या प्रक्रियेला म्हणजे ही जी घटना दुरुस्ती झाली, या घटना दुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणजे मिनी कॉन्स्टिट्यूशन असं देखील म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळं हा देखील प्रश्न आपल्याला विचारला जातो की मिनी कॉन्स्टिट्यूशन कुठल्या घटना दुरुस्तीला म्हटलं जातं. पुढचा जो प्रश्न आहे तो आहे मूलभूत हक्काच्या व्याप्तीच्या संदर्भामध्ये, म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांतर्गत मूलभूत हक्कांची तरतूद करण्यात आलेली आहे. आता ही जी तरतूद आहे, ही तरतूद आपल्याला पाहायला मिळतं की 12 ते 35 मध्ये करण्यात आलेली आहे. आता ही कुठल्या भागामध्ये आहे, तर भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये आहे, 12 ते 35 मध्ये आहेत आणि यालाच भारतीय राज्यघटनेचा मॅग्ना कार्टा देखील म्हटलेला आहे. त्याच्यामुळं हे सगळे प्रश्न आपल्याला विचारले जातात. सुरुवातीच्या राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार होते, तर 7 अधिकार होते आणि आता सध्या 6 अधिकार भारताच्या राज्यघटनेमध्ये आपल्याला देण्यात आलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 73व्या राज्यघटनेवर आतापर्यंत अनेक वेळेस प्रश्न विचारले गेलेले आहेत. 73वी जी राज्यघटना आहे, ही राज्यघटना खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने ही झालेली आहे, तर 73वी राज्यघटना जी आहे ही 1992 मध्ये झालेली आहे. या राज्यघटनेनुसार पंचायत राज संस्थेला घटनात्मक दर्जा मिळालेला आहे. आणि कधी मिळालेला आहे, 1992ला 73वी राज्यघटना दुरुस्ती झाली. ही भाग 9 आणि अनुसूची 11 याच्यामध्ये जोडण्यात आलेले आहेत आणि यामुळे पंचायत राज संस्थांना कायदेशीर घटनात्मक दर्जा मिळवून देण्याचं काम या घटना दुरुस्तीने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ग्रामीण लोकशाही बळकट झालेली आहे असं देखील म्हटलं जातं. त्याच्यामुळे हे देखील आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता जो 9वा प्रश्न आहे तो आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाला आहे. आपल्याला असं वाटतं की पंतप्रधान हे सर्व शक्तिमान आहेत आणि त्यांना या सगळ्याचा अधिकार आहे, पण तसं नाही आहे. तर संयुक्त अधिवेशन बोलवण्याचे अधिकार हे राष्ट्रपतीला आहेत आणि हे भारताच्या राज्यघटनेमधलं कुठलं कलम आहे, तर कलम 108 आहे. आणि 108 नुसार राष्ट्रपती जर एखाद्या गोष्टीवरून दोन्ही सभागृहामध्ये वाद उद्भवल्यास राष्ट्रपती या दोन्ही सभागृहाचं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन बोलवू शकतात. राष्ट्रपती व्यतिरिक्त इतर कोणालाही या दोन्ही सभागृहाचं म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेचं संयुक्त अधिवेशन बोलवण्याचे अधिकार नाही. त्याच्यामुळं या प्रश्नांची तयारी करत असताना एकाच प्रश्नामध्ये किती प्रश्न दडलेले आहेत आणि त्याच्यापासून किती प्रश्नांची निर्मिती आपण करू शकतो हे बघणं तितकंच गरजेचं असतं.